नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार जाधव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला जो काही विषय आहे तो म्हणजे आपले केळी पिकाचं लागवड ते काढण्याचं संपूर्ण नियोजन. महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस आपले केळीचे क्षेत्र वाढत आहे. पहिली जी आपली केळी होती ती आपल्याला फक्त आपलं जो काही जळगाव जिल्हा आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळत होती. पण आता बघितले तर दिवसेंदिवस जो काही खांद्याचा भाग आहे, धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा धाराशिवच्या काही भागामध्ये, लातूरच्या काही भागामध्ये, तसेच आपलं सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा केळीचं क्षेत्र आता आपल्याला वाढताना दिसत आहे. तसेच मागील 2 वर्षापासून आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं केळीचं क्षेत्र वाढताना दिसत आहे. तसेच आपण फक्त महाराष्ट्रातच बोलतोय, परंतु बाहेर गेला आपण तर मध्ये आपण गेलो तर गुजरातमध्ये सुद्धा केळीचं क्षेत्र वाढत आहे. तसेच जे काही एमपीचा बेल्ट आहे, बऱ्हाणपूर वगैरे, तिथे पण मोठ्या प्रमाणामध्ये आता केळीचं क्षेत्र वाढू लागलेलं आहे. खाली साऊथमध्ये गेलं तर कर्नाटक आणि तमिळनाडू यामध्ये सुद्धा आपल्याला सध्या केळी बघायला मिळत आहे. आता केळीची लागवड आपण 12ही महिने करू शकतो, परंतु आपण आपल्या लोकल मार्केटचा विचार न करता एक्सपोर्टसाठी केळीचा विचार केला तर आपल्याला भाव पण चांगला मिळेल व आपल्याला उत्पादन देखील चांगले मिळेल. परंतु ज्या काही प्रॅक्टिसेस आहे, वातावरण वगैरे आहे, त्यामुळे केळी पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट बघायला मिळते. तर जे काही हे आहे तर आपण नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेऊ शकतो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात पहिले म्हणजे केळी पिकासाठी आपल्याला जमीन कशा प्रकारे निवडायची आहे. तर पहिला पॉईंट आपला म्हणजे जमिनीची निवड. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत सुधारित जाती म्हणजे टिश्यू कल्चर वगैरे असतील ते रोप किंवा कंद यांची निवड आपण कशी करू शकतो. त्यानंतर लागवडीची पद्धत कशा प्रकारे करू शकतो, बेडवरती करावी की सपाट वाफा पद्धतीने, कंदांची लागवड करावी की रोपांची, त्यानंतर लागवडीमध्ये योग्य अंतर किती असावे. तसेच केळीमध्ये भरपूर ठिकाणी आंतरपिके घेतली जात असतात, तर केळीमध्ये आपण कोणती आंतरपिके घेऊ शकतो व कोणती आंतरपिके घेणे टाळावी हे देखील आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच त्यानंतरचे आपले लागवडीपासून ते काढणीपर्यंतचं संपूर्ण व्यवस्थापन या ठिकाणी बघणार आहोत. तसेच जो काही आपला कंद आहे, कंदाचे घेर वाढण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो हे पण बघणार आहोत. तसेच गर्भधारणा अवस्थेमधील जी केळीमधील अतिशय महत्त्वाची अवस्था आहे, तिथेच आपल्या जो काही घड आहे, घडाची लांबी असेल, फण्यांची संख्या असेल, परत फण्यांमधील बोटांची संख्या असेल, हे सर्व ज्या अवस्थेत होतं तिथे फवारणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन. तसेच जी काही कमळामध्ये आपण इंजेक्शन देत असतो तर इंजेक्शन देण्याची योग्य वेळ, योग्य पद्धत कोणती, तसेच कोणत्या केमिकलचा आपण वापर करू शकतो हे पण आपण बघणार आहोत. तसेच अधिकाधिक उत्पन्नासाठी आपल्या केळीच्या घडामध्ये आपण किती फण्या ठेवू शकतो हे पण बघणार आहोत. त्यानंतर फळांची साईज व लांबी होण्यासाठी उपाययोजना, तसेच कटिंग बॅगचा वापर कधी करावा व कशा प्रकारे करावा हे देखील बघणार आहोत. त्यानंतर जे काही केळीमध्ये महत्त्वाचे रोग व कीड येतात त्यामध्ये आपण पनामा असेल, जे काही नंतर आपले निमॅटोड्स असतील किंवा जो आपला सिगाटोका असेल किंवा बंची टॉप किंवा कुकुंबर मोझॅक व्हायरस आपणच त्याला सीएमई म्हणतो, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघायला गेलं तर केळीची लागवड आपण 2 हंगामात करत असतो. त्यामध्ये पहिला हंगाम आपला जो येतो तो मृगबहारचा, त्याला जनरली आपण जो काही हंगामी केळी म्हणत असतो, जी आपली मे ते जून किंवा काही भागामध्ये एप्रिलपासून सुद्धा केळी लागणीला सुरुवात होत असते. तर जी आहे ती मृगबहाराची आपली हंगामी केळी. आता हंगामी केळी आपण जेव्हा लागवड करतो तर हंगामी केळी ही आपल्याला जी आपण कांदेबहारमध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागवड करणार आहोत तिच्यापेक्षा आपल्याला नक्कीच उत्पादन जास्त देते. परंतु त्या ठिकाणी आपल्याला जो काही आपला भाव आहे तो भाव आपल्याला तो हंगामी केळी आपण लागवड केली तर आपल्याला काही प्रमाणात कमी बघायला मिळत असतो. तसेच जो काही दुसरा आपला कांदेबहार असतो म्हणजे जनरली सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये आपण लागवड करत असतो, यामध्ये आपल्याला आपल्या केळीला भाव चांगला मिळत असतो. जर आपल्याला पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर उत्पादनाच्या दृष्टीने आपण याचा विचार करू शकता. तसेच जे काही आपण मार्केटमध्ये भाव आहे, आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे, तर पाणी अवेलेबल असेल तर अशा ठिकाणी आपण नक्कीच या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान आपल्या केळीची लागवड करू शकतात, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक उत्पादन वाढून भाव मार्केटमध्ये आपल्याला चांगला मिळायला मदत होणार आहे. तसेच हंगामी केळीच्या बाबतीत बोलायचे झाले तर हंगामी केळीमध्ये आपल्याला समस्या कमी येतात. जे काय आपल्या केळीच्या ज्या अवस्था असतात त्या अवस्था आपल्या लवकर पुढे जात असतात व आपल्याला चॅलेंजेस कमी येत असतात. तसेच जे काही आपली हिवाळी केळी लागते किंवा कांदेबहाराची केळी लागते या काळामध्ये आपल्या वातावरणात बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये थंडी असते. याच थंडीचा सामना आपल्या रोपांना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे आपल्या रोपांची वाढ न होणे, रोप पिवळे पडणे असे प्रॉब्लेम आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण केळीची लागवड करणे आवश्यक आहे. तर केळी लागवडीसाठी आपली जमीन कशी असावी, तर
केळी लागवडीसाठी जवळपास आपल्याला जमीन लागते ती म्हणजे भरपूर अन्नद्रव्य असलेली. तर आपल्याला आपल्या केळी लागवडीसाठी मध्यम ते भारी काळी, जिच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल, अशी प्रकारची जमीन निवडणं आवश्यक आहे. तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यात येणारी पणमामर जी असेल ती आपल्याला टाळता येईल. तसेच केळी हे आपल्याला माहिती आहे अतिशय खादाड पीक आहे. केळीला सर्वात जास्त आपला पोटॅशियम आणि कॅल्शियम ही अन्नद्रव्य लागत असतात. तर ज्या जमिनीमध्ये आपलं पोटॅशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे अशी जमीन आपल्याला लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे. तसेच जे काय आपल्याला नियोजन करायचं आहे जे केळीचं, ते आपल्याला आपलं पूर्णपणे माती परीक्षण करून करायचं आहे. आता केळी लागवड करताय, परंतु केळी लागवडीसाठी आपण कोणकोणत्या जातींची किंवा सुधारित जातींची निवड करू शकतो त्याविषयी थोडक्यात आढावा घेऊ. तर यामध्ये सर्व भारतभर लावली जाणारी जी व्हरायटी आहे ती म्हणजे आपली कॅव्हेंडिश ग्रुपमधली G9 व्हरायटी, ग्रँड 9 टिश्यू कल्चर आपण जिला म्हणतो. तसेच नंतर जे आहे एलंकीची पण आपण लागवड करू शकतात. त्यानंतर नेंद्रन व्हरायटीची पण आपण लागवड करू शकता. तसेच सध्या मार्केटमध्ये आपल्याला रेड बनाना पण बघायला मिळत आहेत, लाल केळी किंवा ब्लू जावा या 2 व्हरायटी पण आपल्याला बघायला मिळत आहेत. तसेच आता जे काही मागील वर्षी आपली जी जैन टिश्यू कल्चर जे आहे त्यांनी कॅव्हेंडिश नावाची जी व्हरायटी आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. म्हणजे ती पूर्णपणे जी व्हरायटी आहे ती व्हरायटी आपली जी काही आपली ग्रँड 9 व्हरायटी आहे, G9 व्हरायटी आहे, G9 व्हरायटीच कॅरेक्टर आहे. फक्त त्याच्यामध्ये जे आपल्याला बोटांची लांबी असते ती बोटांची लांबी आपल्याला अधिक मिळते व जी काही या केळीची स्टेज आहे या केळीची स्टेज आपल्या साधारणतः G9 व्हरायटीपेक्षा 10 ते 15 दिवस मागे चालत असते. या कॅव्हेंडिश जर आपल्याला मिळाले मार्केटमध्ये उपलब्ध झाले तर आपण कॅव्हेंडिशची देखील लागवड करू शकतात. त्यानंतर लागवड आपण करतोय, पण आपण लागवड करताना कोणत्या पद्धतीने करतो हे देखील बघणं महत्वाचं आहे. भरपूर शेतकरी काय करतात, सपाट वाफ्यामध्ये लागवड करत असतात, काही सरीवरंबा पद्धतीने, काही चरामध्ये, काही आपले बेडवरती लागवड करत असतात. परंतु यामध्ये जे आहे ते म्हणजे आपलं बेड पद्धतीने लागवड करणं योग्य आहे. जेव्हा आपण सपाट वाफ्यावरती लागवड करणार आहोत अशा ठिकाणी काय होतं, जो काय आपला वाफ आहे, जे आपली केळीची मुळे आहे, तर केळीची मुळे पाहिजे ते आपली तेवढ्या भागात पसरत नाहीत. जे काय आपले रनर रूट असतात, रनर रूट आपले पसरत नाही, त्यामुळे वादळ वारा आला तर केळी मोडण्याची समस्या किंवा केळी तुटण्याची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असते. तसेच जी काही आपण चरामध्ये किंवा सरीच्या मधोमध जी काही लागवड करणार आहोत त्या लागवडीमध्ये आपण बघितलं तर तिथं पाण्याचं प्रमाण जास्त होतं व पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर आपल्याला मर रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना हा करावा लागत असतो. तसेच जी काही मी सुचवणार आहे ती मेथड सगळ्यात योग्य म्हणजे ती म्हणजे आपली केळी लागवड करण्यासाठी आपण बेड पद्धतीचा वापर करावा. आता यामध्ये पण महत्वाचे आहे की केळी लागवडीसाठी आपला बेड कसा असावा. तर जो काही बेड आहे आपल्या बेडची रुंदी कमीत कमी 2.5 ते 3 फूट इतकी असावी. तसेच जी काही रुंदी आपण 2.5 ते 3 फूट घेणार आहोत ती आपल्याला जमिनीनुसार बेडची उंची सुद्धा घेणं आवश्यक आहे, जेणेकरून जे आपले काही मुळे आहे मुळांना पसरण्यास मोठ्या प्रमाणात आपल्याला जागा मिळणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला भारी जमिनीमध्ये साधारणतः 11 इंच उंचीचा बेड घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर मध्यम जमिनीमध्ये आपल्याला 9 इंच इतक्या उंचीचा बेड घेणं आवश्यक आहे. तर हलकी जमीन असेल, आपली हलकी मुरमाड वगैरे जमीन असेल तर या जमिनीमध्ये आपण 6 इंचापर्यंत बेडचं हे करू शकतात. कारण की आपण जेव्हा बेडवर लागवड करणार आहे, बेडवरती काय होणार आहे, जे काही आपले केळीचे 2 प्रकारचे रूट असतात, एक रनर रूट आणि दुसरं फिडर रूट. जेव्हा जे रनर रूट आहे त्याला आपण म्हणतो फायब्रिक रूट म्हणतो, म्हणजे जनरली त्यांना गुरुत्वाकर्षणाकडे खेचलं जातं. जेव्हा ते आपले 1 इंच पसरणार तेव्हा त्याला ग्रॅव्हिटी अर्धा इंचाने खाली ओढणार, अशी खाली ओढत 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 जेव्हा जाते तेव्हा पूर्णपणे जो काही आपला मुळा आहे आपल्या ज्या बेडच्या चारी बाजूने पसरतात व ही मुळे चारी बाजूने पसरल्यामुळे आपल्या झाडाला सपोर्ट जास्त करतात, म्हणजे आधार देतात, जेणेकरून जे काही आपलं हे होणार आहे, वादळ आल्यानंतर झाड कोलमडणारे, हे पडणारे, तर या समस्या आपल्याला कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे शक्यतो आपण आपली केळी लागवड करायची असेल तर बेड पद्धतीनेच करावी. बेड पद्धती व्यतिरिक्त कोणतीही पद्धत आपण वापरू नये. तसेच पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की कंद लागवड करावी की रोपे लागवड करावी. आता भरपूर शेतकरी हे कंदाची सुद्धा लागवड करत असतात आणि भरपूर शेतकरी हे टिश्यू कल्चरचे रोपं पण आणत असतात. परंतु माझं यामध्ये सजेशन असेल की आपण जास्तीत जास्त आपण जे काही टिश्यू कल्चरचे रोपे असतील टिश्यू कल्चरच्या रोपांची निवड करावी. कारण की या रोपांमध्ये आपण तयार केलेली ही रोपे लॅबमध्ये जनरली एका कंदापासून 100च रोपे तयार केली जातात व यांची साधारणतः 9 महिन्यापर्यंत व्यवस्थित काळजी घेतलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही व्हायरस दिसणार नाही, कोणतीही कीड दिसणार नाही, कोणतंही हे दिसणार नाही. त्यामुळे ही रोपे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन क्षमता देखील देत असतात. त्यामुळे आपण जी काही आहे तर आपण
टिश्यू कल्चरच्या रोपांची आपल्या लागवडीसाठी निवड करावी. त्यानंतर आपण जर कंद लागवड करणार असेल तर कंद लागवडीचं आपल्याला कशा प्रकारे कंद निवडायचा आहे. तर कंद निवडताना आपल्याला नेहमी काळजी घ्यायची आहे की जो काही कंद आपण निवडणार आहे तर त्या कंदाचं वजन साधारणतः आपलं 1 ते 2 किलो वजन आपल्याला 1 ते 2 किलो असणं गरजेचं आहे. कंदाचं वजन खूप लहान किंवा मोठा देखील कंद आपल्याला निवडायचा नाहीये आणि कंदाचा आकार आपल्याला शंकूसारखा हवा. अगदी गोल देखील नको निवडायला. शंकूसारखा आकाराचा जो कंद असेल तो कंद आपल्याला लागवडीसाठी निवडायचा आहे. आणि जो काही आपण कंद निवडणार आहे तर कंद निवडताना जो काही फुटवा वगैरे जो काही येणार आहे त्याची पाने तलवारीसारखी पाहिजे. कारण की ज्याची पाने आपण त्याला म्हणतो स्वॉट सकर्स म्हणतो. असा स्वॉट सकर आपण लागवडीसाठी निवडला तर आपल्याला त्यापासून अधिकाधिक उत्पादन मिळत असते. व त्यामध्ये अजून आपल्याला मिळतं रुंद पानाची. हे काही रुंद पानाची जे काही सकर्स आहेत त्याचे आपल्याला लागवडीसाठी निवड करायची नाही. त्याला आपण पाणी कंद सुद्धा म्हणत असतो. हे कंद आपल्याला जनरली उत्पादन कमी देत असतात, त्यामुळे आपल्या उत्पादनात घट होते व आपल्याला हे परवडत नाही. त्यामुळे निवड करताना कधी पण ज्या कंदाची आपली तलवारीसारखी पाने असतील म्हणजे स्वॉट सकर्स असतील अशा स्वॉट सकरची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या झाडापासून आपण कंद घेणार आहोत ते झाड आपल्याला आधी बघणं गरजेचं आहे. ते झाड किती सुदृढ आहे, किती निरोगी आहे, त्यावरती कोणत्या रोगाचा, किडीचा किंवा व्हायरसचा अटॅक झालेला नाही हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कंद लागवड करणार आहोत, कंद हा आपला जमिनीमध्ये असतो, त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी असेल, किडी असेल यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव बघायला मिळत असतो. तर अशा वेळी आपल्याला कंद निवडल्यानंतर कंदावरती कंद प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर कंद प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला जो काय आपला कंद आहे तो आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं आहे. तो धुवून घेतल्यानंतर साधारणतः आपण जे काही औषधाचं द्रावण तयार करणार आहे कंद प्रक्रियेसाठी त्यामध्ये 15 ते 20 मिनिटं आपल्याला बुडवून ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर जे काही कंद आहे ते कंद आपल्याला सावलीत सुकवणे गरजेचं आहे. तर जी काही कंद प्रक्रिया आहे तर कंद प्रक्रियेसाठी आपण जे काही बाजारामध्ये आपल्याला बुरशीनाशक मिळतं 22 टीन त्याचा 20 ग्राम व जे काही क्लोरिपायरिफॉस आहे त्याचा 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यासाठी इतक्या प्रमाणामध्ये घेऊन आपण याची कंद प्रक्रिया करू शकतात. जेणेकरून जे काही आपले पानामाचे स्पोर्स असतील किंवा इतर स्पोर असतील किंवा ज्या काही रायझोमिविल्स असतील, सुडोस्टिमिविल असतील यासारख्या ज्या किडी असतील या किडींपासून नियंत्रण मिळण्यास मदत होईल. तसेच जे काही रोपे आहे तर रोपांची निवड करताना आपल्याला पुढील बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिलं जे काही आपण रोप निवडणार आहे त्याची उंची किंमत कमी 1 ते 1.5 फूट असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही रोपे आणणार आहे त्या रोपांची सेकंडरी हार्डनिंग नर्सरीमध्येच झालेली गरजेचं आहे. म्हणजे टिश्यू कल्चरची रोपे आपण बघतो साधारणतः कंदापासून आपले एकदम जे काही टेम्परेचर किंवा जे काही कंडिशन असतात ते त्या रोपासाठी ससेप्टेबल असतात. म्हणजे त्यामध्ये ते रोप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतं आणि जेव्हा आपण त्या रोपाला बाहेर आणणार आहे तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मर वगैरे बघायला मिळत असते. याकरता जेव्हा कधी आपल्याला रोप लावायचे तर रोपाला आपली हार्डनिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी नर्सरीजमध्ये रोपांची सेकंडरी हार्डनिंग होणं गरजेचं आहे. तसेच त्या रोपाला आपली कमीत कमी 4 ते 6 पूर्ण वाढलेली हिरवीगार पानं असणं गरजेचं आहे. तसेच आपण जी काही रोपे आणणार आहे रोपामध्ये पॉलीबॅग असेल किंवा आपला ट्रे असेल तर त्या रोपांची आपल्याला जी काही मुळे आहे ती पांढरी आणि जिवंत मुळे असणे गरजेचं आहे. तसेच जे काही आपण लावणार आहोत तर ती रोपे आपल्याला लावताना देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच जे काही रोपं आपण लावणार आहेत तर रोपांच्या लागवडीसाठी आपल्याला रोपांवरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे काही रोपं आहे रोपांची आपली मुळांची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी तसेच जे काही मरचं प्रमाण आहे ते देखील आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जी काही आपले रोपे आहे रोपांच्या सशक्त वाढीसाठी आपल्याला डॉक्टर बॅक्टोस कॉम्बो 4K याची आपण निवड करू शकता. यामध्ये आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया मिळतात, त्यानंतर फॉस्फरस सोल्व्हायझिंग बॅक्टेरिया आणि KMB या तीनचा कन्सोर्शियम मिळतो. यामुळे काय होते जे जनरली आपल्या झाडाच्या सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत आपल्याला नायट्रोजनची पण गरज असते, फॉस्फरसची पण गरज असते आणि थोडंफार केळीला सगळ्यात जास्त पोटॅशची गरज असते. हे सर्व आपल्याला यामधून जे काय आपल्या सॉइलमध्ये आहे अपटेक करायला मदत होते व सुरुवातीचा आपला जो जेनेटिकल इम्प्रेशनचा टाइम असतो या टाइममध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये अपटेक बघायला मिळतो, पांढऱ्या मुळांची वाढ बघायला मिळते. तसेच डर्मस 4K हे आपण प्रक्रिया केल्यास जी काही आपली जमिनीमध्ये ज्या काही पॅथोजेनिक फंगस असतील त्यामध्ये आपली फ्युझॅरियम असेल, फायटोप्थोरा असेल, पिथियम असेल, रायझोप्टोनिया असेल अशा ज्या काही बुरशी आहे हानिकारक बुरशी या सर्वांना नियंत्रित करण्याचं काम डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K हा करणार आहे. तर जनरली आपल्याला 10 लिटर पाण्यासाठी प्रत्येकी 25-25 ग्राम घेऊन आपल्याला आपल्या रोपांची प्रक्रिया करणं गरजेचं आहे.
जेणेकरून आपली रोपे जमिनीत लावल्यानंतर निरोगी व सशक्त राहण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आता रोपांची प्रक्रिया झाली, तर केळीची लागवड कोणत्या पद्धतीने करावी? भरपूर भागात बघितलं तर भरपूर भागामध्ये एक ओळ पद्धतीने लावतात, कंद किंवा रोप असेल ते. आणि दुसरी आता सध्या मेथड चालू ती म्हणजे आपली जोडओळ पद्धत. या जोडओळ पद्धतीमध्ये आपण कशा प्रकारे रोपं लावू शकतो किंवा कसे लावू शकतो किंवा कोणते अंतर योग्य आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये जी काय आपली एक ओळ पद्धत आहे त्याला आपण सिंगल लाईन पद्धत म्हणतो. तर या पद्धतीमध्ये आपल्याला जे काही आपलं अंतर आहे, आपण G9 ला साधारणतः 5 बाय 5 फूटचं अंतर घेत असतो. 5 बाय 5 फूट. आता या अंतरामध्ये आपण बघितलं तर आपले टोटल बसतात 1742 रोपं. म्हणजे जे काय आपलं ओळीतलं अंतर आहे, ओळीतील अंतर 5 फूट आणि या झाडांमधील अंतर 5 फूट असणं गरजेचं आहे. अशा वेळी लागवड केल्यास आपल्याला 1742 इतके रोपं बसतील. दुसरं अंतर आहे 6 बाय 5 फूट. म्हणजे जे काही दोन ओळीतील अंतर आहे आपल्या केळीच्या ते 6 फूट आणि या झाडांमधील अंतर 5 फूट. हे 5 आणि हे 6. अशा वेळी आपण लागवड केली तर आपल्याला 1452 इतके रोपं आपल्या शेतामध्ये बघायला मिळत असतात. तसंच जे काही आहे आपण दुसरी बघूया, त्यामध्ये 6 बाय 6 फूट म्हणजे यांचं ओळीतील अंतर 6 फूट आणि जे काही हे अंतर आहे झाडांमधील अंतर हे देखील 6 फूट. यामध्ये आपण लागवड केल्यास आपल्याला एकरी 1210 इतके रोपं मिळत असतात. दुसरी मेथड आहे ती म्हणजे 7 बाय 5. त्यामध्ये आपल्याला दोन ओळीतील अंतर 7 फूट आणि दोन झाडातील अंतर 5 फूट अशी आपण लागवड केली तर आपल्याला एकरी 1244 इतकी रोपांची संख्या मिळत असते. यामधील जे काही अंतर योग्य आहे, समजा भरपूर वेळामध्ये ट्रायल झाल्या, तसेच जे काही संशोधक वगैरे आहे यांनी जे काही संशोधन केलं त्या संशोधनानुसार केळीच्या झाडाला वाढीसाठी साधारणतः 35 स्क्वेअर फूट इतकी जागा असणं पुरेसं आहे. मग त्यानुसार जर आपल्याला केळी लागवड करायची असेल तर आपल्याला दोन अंतर योग्य आहे. ते म्हणजे आपलं पहिलं म्हणजे 6 बाय 6 किंवा 7 बाय 5. या दोन यापैकी कोणते अंतर ठेवून आपण लागवड करू शकतात. हे आपण अंतर ठेवल्यास आपल्याला त्यामध्ये आंतरपीक घेणं देखील सोपं जात असतं. तसेच दुसरी जी सध्या प्रचलित मेथड आहे ती म्हणजे आपण जी जोडओळ पद्धत म्हणतो. जोडओळ पद्धतीमध्ये आपण बघितलं तर आपल्याला 9-3-9-3-5 या पद्धतीने आपण बघत असतो. आता त्यामध्ये जे काय आपली लॅटरल असते तर दोन लॅटरल मध्ये आपलं जे अंतर आहे हे आणि हे या लॅटरलचं अंतर ते साधारणतः 9 फूट. आणि जे काय आपण झिगझॅग मध्ये झाडं लावणार आहोत या ठिकाणी बघू शकता, हे आपण झिगझॅग मध्ये झाडं लावणार आहोत तर यांचं अंतर आपल्याला 3 फूट. व जे काही नंतर आपण इथे परत झाड लावणार आहे, केळीचे ते झाड लावू समजा आपण, तर हे अंतर आपलं 5 फूट. म्हणजे ही मेथड झाली आपली 9, 3 आणि 5. या मेथडने आपण लागवड केल्यास आपली जनरली आपल्याला 1850 1850 प्लस रोप आपल्याला यामध्ये बघायला मिळत असतात. जेव्हा आपण बघू, जेव्हा सूर्यप्रकाशाचे देखील आपल्या केळीमध्ये लिमिटेशन असतात, केळी खादाड पीक आहे, तेवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न पण तयार झालं पाहिजे. तर जो काय आता आपण बघितलं तर या बाजूचा घड इकडे पडेल, इकडे सूर्यप्रकाश मिळतोय म्हणून या बाजूचा घड या बाजूला पडेल हे आहे. परंतु जास्त दाटी वगैरे झाली आणि जास्त ह्युमिडिटी वगैरे वाढली तर आपल्याला या पद्धतीमध्ये रोगांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सामना करायला लागू शकतो. तर त्यामुळे जी काही लागवड आहे आपण ती लागवड आपण 7 बाय 5 किंवा 6 बाय 6 वर करणं देखील योग्य आहे. त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांना असं असतं की केळीमध्ये आंतरपीक करायचं आम्हाला, पण कोणतं आंतरपीक करू याबद्दल भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत. त्याच विषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर जी काही केळी आहे तर केळीमध्ये आपल्याला जी काही आंतरपिके आहेत ती आंतरपिके आपण घेताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मेन ती कमी कालावधीची पाहिजे. पहिलं कमी कालावधी, नंतर त्यांची उंची कमी उंचीची पाहिजे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही आपण लावणार आहोत, जे आंतरपीक लावणार आहोत तर आंतरपिकाचं जे काही सूर्यप्रकाश आहे किंवा जे काही अन्नद्रव्य आहे यांची केळीशी डायरेक्टली कॉम्पिटिशन नको, प्रतिस्पर्धा नको. म्हणजे जे अन्नद्रव्य ते पीक उचलून घेईल आणि आपल्या केळीला मिळणार नाही. तर अशी पिके लागवड करणं आपल्याला टाळायचं आहे. तर कोणकोणती पिकं आपण लागवड करू शकतो, तर यामध्ये पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथी, पालक या 3 पालेभाज्या तुम्ही लावू शकता. यामध्ये तुम्हाला फळभाज्या लावायच्या असतील तर मिरची, वांगी किंवा टोमॅटो लावू शकता. परंतु जे काय आपलं हवामान वगैरे हे बघून तर
ज्या पिकावरती व्हायरस येणार नाही, आता मिरची आणि टोमॅटोवरती आपल्याला व्हायरस बघायला मिळत असतो, असे पिकं आपण कमी प्रमाणात, मर्यादित प्रमाणात लावू शकताय. न लागवड केलेलेच योग्य राहतील, पण मर्यादित प्रमाणात कोणाला लावायचे असतील तर लावू शकताय. कारण की खांद्याचा बराचसा भाग झाला तर या ठिकाणी आपल्याला मिरचीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड बघायला मिळते. आपल्याला लावायचं असेल तर मर्यादित प्रमाणात लावू शकता आणि जे काय आपले व्हायरसचे वेक्टर आहे, हे वेक्टर आपण नियंत्रित करणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर पिकांमध्ये आपण यामध्ये मुळा लावू शकताय, कांदा लावू शकताय किंवा लसूण हे देखील पिके आपण लावू शकतायत. तसेच जेव्हा आपण हंगामी लागवड करणार आहोत, जी काय आपली खरीपमध्ये लागवड होणार आहे तुमची एप्रिल साधारणतः मे पासून जून पासून जी लागवड होणार आहे, अशा पिकांमध्ये कडधान्य पिकांमध्ये तुम्ही मूग, उडीद, चवळी आणि सोयाबीन या पिकांची तुम्ही लागवड करू शकतात. कारण की जेणेकरून हे पीक जे नायट्रोजन फिक्सेशन करणार आहेत, या नायट्रोजन फिक्सेशनचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या केळीला फायदा होणार आहे. केळीला मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन मिळण्यास मदत होईल व आपल्या केळीची वाढ सशक्त होण्यास मदत होईल. तसेच झेंडू या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली तरी चालेल. त्यामुळे जो काय आपला निमॅटोड येतो, निमॅटोड नियंत्रणासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. तसेच केळीमध्ये कोणती पिके लावू नये, तर केळीमध्ये मागील 2-3 वर्षापासून आपल्याला सर्वात मोठा प्रादुर्भाव जाणवतोय तो म्हणजे सीएमव्ही व्हायरसचा, जो आपला सीएमव्ही कुकुंबर मोझॅक व्हायरस याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत आहे. तर आपल्याला जी काकडीवर्गीय पिकं असतात, ज्यामध्ये तुमचं काकडी असेल, कारली असेल, दुधी भोपळा असेल, टरबूज असेल, खरबूज असेल, अशा पिकांची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची नाही. या पिकांवरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस बघायला मिळत असतो. हा पुढे येऊन आपल्या जे काही केळीचं पीक आहे, केळीच्या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भावित करू शकतो. म्हणून या पिकांची आपल्याला लागवड टाळायची आहे. तसेच जी काही उंच वाढणारी आपले पिके आहेत, त्यामध्ये आपलं मका आलं, ज्वारी आलं, बाजरी आलं, अशा पिकांची देखील आपल्याला लागवड टाळायची आहे. आता इथून पुढे हे झालं तर आपलं खत व्यवस्थापन विषयी आपण माहिती घेऊया. आता खत व्यवस्थापन करायचं असेल तर केळी जी काही पीक आहे आपलं, तर केळीचं पीक एकदम खादाड पीक आहे. केळीच्या पिकाला सगळ्यात जास्त आपलं बघितलं तर पोटॅश आणि दुसरं म्हणजे झालं कॅल्शियम या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. तसेच जो काही जमिनीचा पीएच वगैरे असेल तर जमिनीचा पीएच वगैरे हे देखील आपले मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती परिणाम करतात. अशा वेळी किंवा जमिनीमध्ये आपले इसी वाढला किंवा पाण्यामध्ये क्षार असतील तर अशा वेळी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक आपल्याला झालेला बघायला मिळत नाही. तसेच जे काही प्रॉपर्टीज बघितल्या आपण सॉइलमध्ये, समजा जे काही अँटॅगोनिस्ट न्यूट्रिएंटचे इफेक्ट असतात, हे देखील आपल्या केळीच्या वाढीवरती परिणाम करत असतात. तसेच काही ठिकाणी बघितलं तर काही ठिकाणी चुनखड जमीन असते, काही ठिकाणी हलकी जमीन असते. अशा ठिकाणी आपल्याला केळीची अनइव्हन ग्रोथ झालेली बघायला मिळत असते. अशा वेळी हे सर्व आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला आपलं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून जे काही आपलं जमिनीमध्ये जे काही न्यूट्रिएंट आहे, तर न्यूट्रिएंट विषयी आपल्याला मदत, काय न्यूट्रिएंट स्टेटस आहे हे कळण्यास मदत होईल. तसेच जे काही पाणी आहे, आपलं पाणी योग्य आहे की नाही वापरासाठी, हे देखील कळायला मदत होऊ शकते. यासाठी आपण जे काही आपलं माती परीक्षण आहे ते आपण एनेबेल ॲग्रीगेट जी पण लॅब असेल त्या लॅबकडून आपण करू शकतात, किंवा जी काय आमची एनेबेल ॲग्रीगेट लॅब आहे, आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, यांच्याकडे देखील आपण आपले माती आणि पाणी परीक्षणाचे नमुने पाठवू शकतात. जेणेकरून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. तसेच हे फक्त माती आणि पाणी परीक्षण आपल्याला करून देणार नाही, तसेच आपली केळी लागवडीपासून जो काय आपल्या सॉइलमध्ये जे न्यूट्रिएंट आहे किंवा ज्या काही प्रॉपर्टीज आहे आपल्या जमिनीच्या, त्यानुसार आपल्याला काढणीपर्यंत शेवटपर्यंत जे काही खतांचं व्यवस्थापन आहे, तर खतांच्या व्यवस्थापनावरती पूर्णपणे मार्गदर्शन देत असतात. त्यामुळे आपण जो काही नमुना आहे, तो नमुना आपण आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर यांना पाठवून हे करू शकतात. नंतर जो काही केळी पीक आहे, केळी पीक आपलं जे खादाड पीक आहे, तर केळी या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असणं गरजेचं आहे. त्यामुळे जो काय आपला शेणखताचा वापर आहे, तर आपल्याला शेणखताचा वापर आपल्या पिकामध्ये करणं गरजेचं आहेच. शेणखताचा वापर केळीसाठी एकदम गरजेचा आहे. त्यासाठी साधारणतः 8 ते 10 टन एकरी कुजलेलं शेणखत टाकणं गरजेचं आहे. सध्या बघितलं तर आपल्याला जे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेणखत उपलब्ध नाही. याविषयी देखील आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्याविषयी देखील माहिती करणार आहोत की शेणखत उपलब्ध नसेल तर आपल्याला दुसरा पर्याय कोणता आहे, आपण कशा प्रकारे हे करू शकतो. त्यानंतर शेणखत चांगलं कुजलेलं नसेल तर ते आपल्याला कुजवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डॉक्टर बॅक्टोस फास्ट D4K ज्या काही डिकम्पोजिंग कल्चर आहे, डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहे, या देऊन तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आपलं शेणखत कुजवून घ्यायचं आहे. कारण की आपण न कुजलेलं शेणखत आपल्या जमिनीमध्ये टाकलं
तर अशा वेळी जे काही कुजण्यासाठी आपली जी जमीन आहे किंवा जमिनीतील जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जात असतो. तसेच जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हीट देखील जनरेट होते. ही हीट आणि जो नायट्रोजन आपला संपणार आहे तर त्यामुळे आपल्या पिकावरती आपल्याला विपरीत परिणाम बघायला मिळत असतो. त्यामुळे जे काय आपलं डॉक्टर बॅक्टोज फास्ट डी4के आहे हे वापरून आपण शेणखत चांगल्या पद्धतीने कुजवून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही शेणखत आपल्याकडे कमी प्रमाणात उपलब्ध आहे तर साधारणतः कोणालाच एकरी 8 ते 10 टन शेणखत टाकणं शक्य होत नाही. तर अशा वेळी आपल्याकडे एक ऑप्शन असतो की आपण आपल्या शेणखताची भट्टी लावू शकतो. त्याला भरपूर जण शेणखताचा खुराक म्हणतात किंवा शेणखतामध्ये हे करतात. जी काय आपल्याला शेणखताची भट्टी लावायची आहे ती आपल्याला आपली शेणखत प्लस जे काय आपण खते देणार आहोत खते यांची आपल्याला भट्टी लावायची आहे. तर ही भट्टी लावताना आपलं प्रमाण कसं पाहिजे 3:1. जेव्हा आपण 1 किलो खत देणार आहोत तेव्हा आपल्याला 3 किलो त्यामध्ये शेणखत टाकणं गरजेचं आहे. तर या शेणखताच्या भट्टीमध्ये आपण साधारणतः आपण हे धरलेलं आहे जवळपास तुमचा 250 किलोसाठी 250 किलोला आपण 600 ते 750 किलो या प्रमाणामध्ये शेणखत घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण अन्नद्रव्यांमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो, MOP 50 किलो व ज्या काही आपल्या नत्र स्फुरत पालाश विरघळणारे जीवाणू आहेत ते 1 किलो. त्यानंतर जो काय आपला डॉक्टर बॅक्टोज बॅक्टेरायझा म्हणजेच मायकोरायझा आहे हा मायकोरायझा याचा 200 ग्राम आणि आपलं शेणखत कुजलेलं नसेल तर डॉक्टर बॅक्टोज फास्ट डी4के 1 किलो या प्रमाणामध्ये आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. तर शेणखताची भट्टी कशी लावावी हा भरपूर जणांना प्रश्न पडलेला असेल. तर त्यासाठी आपल्याला जो काय आपल्याकडे पॉलिथिन शीट्स मिळत असतात किंवा आपले बारदान वगैरे मिळत असतात तर त्यामध्ये आधी सुरुवातीला आपला जो काही थर आहे तो साधारणतः आपल्याला काळ्या जी काही पट्टी असेल त्या पट्टीने 3 फुटाचा थर 3 फुटाची पट्टी आपल्याला साधारणतः टाकून घ्यायची आहे. त्यावरती साधारणतः सुरुवातीला 50% शेणखत खाली टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा जो काही आपल्याला 25% शेणखत असेल आपल्या डोसच्या तर ते प्लस जे काही खते आपले आपण केलेली आहे प्लस खत जे काही केलेलं आहे ते टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला जे काही आपलं उरलेलं जे काही साधारणतः 25% शेणखत आहे असे आपल्याला 3 लेअर करणं गरजेचं आहे. या प्रकारे आपल्याला ते द्यायचं आहे. त्यानंतर त्यावरतून आपल्याला जे काही बॅक्टेरिया आहे NPK कॉम्बो तसेच डॉक्टर बॅक्टोज बॅक्टेरायझा म्हणजेच मायकोरायझा हे काही बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरिया आपल्याला वरतून देणं गरजेचं आहे जेणेकरून जे काही खत आहे ते खत आपल्याला पूर्णपणे मेल्ट होण्यास मदत होईल. हे आपण 3 लेअर केले. पहिला लेअर आपला 50% शेणखताचा, दुसरा 25% शेणखत प्लस त्यामध्ये आपलं खत, नंतर 25% शेणखत हे 3 लेअर केले. तर त्यानंतर साधारणतः 40 लिटर पाणी घ्यायचं आहे. 40 लिटर पाणी आपल्याला वरतून शिंपडून द्यायचं आहे. त्यानंतर त्यावरतून हे केल्यानंतर आपल्याला वरतून काळ्या कलरचा आपला कागद टाकणं गरजेचं आहे जेणेकरून जे काही आपलं हीट वाढून जे काही डिकम्पोजिशन होण्यास मदत होईल. साधारणतः आपण असे केल्यास आपल्याला 4 दिवसामध्ये तिथे जवळपास 60 ते 70 डिग्री इतकं टेम्परेचर वाढलेलं दिसेल. आपण हात लावला तर आपल्याला आपल्या हाताला चटका देखील बसू शकतो इतकं टेम्परेचर वाढलेलं असतं. आणि ही खते आपल्याला साधारणतः 4 ते 5 दिवसात त्यामध्ये पूर्णपणे मेल्ट विरघळलेली दिसतात जेणेकरून ते आपले चिलेशन होतं त्यांचं त्या खतांचं विरघळताच म्हणजे त्यांचं चिलेशन होतं आणि रेडी स्वरूपात आपल्या पिकाला आपल्याला मिळत असतात. या प्रकारे आपण शेणखताची भट्टी देखील लावू शकतात. तसेच पुढे जे काय आहे शेणखत आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण त्याऐवजी ग्लोरीफर्ड ग्रीन जे काही कंपोस्ट युक्त खत आहे तर या खताचा आपण एकरी साधारणतः 20 ते 25 बॅग या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. जर आपण शेणखताची भट्टी लावलेली नसेल तर आपल्याला बेसल डोस टाकणं गरजेचं आहे. तर बेसल डोसमध्ये काय काय असावं? आता सुरुवातीला केळी हे आपलं खूप खादाड पीक आहे. खूप खतं वगैरे लागत असतात, जमीन वगैरे लागत असते. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही 14-35-14 जे काही आपलं मिक्स फर्टिलायझर येतं याचा तुम्ही 100 किलो प्रति एकर त्यासोबत जे काही पॉलिसल्फेट आहे त्यामध्ये आपल्याला पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या 4चं जे मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये मिळत असतं. तसेच जे काही बेंटोनाइट सल्फर मार्केटमध्ये एलिमेंटल सल्फर अवेलेबल आहे किंवा त्याला आपण बेन सल्फर म्हणून मिळत असतं याचा देखील आपण एकरी 10 ते 25 किलो या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. तसेच जे काही आपल्या जमिनीमधील अन्नद्रव्य आहेत तर अन्नद्रव्य अपटेकसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये
गरज असते. या ठिकाणी आपण डॉक्टर बॅक्टोज NPK गोल्ड ग्रॅन्युअल्स एकरी 4 किलो या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. तसेच जी काही केळीची मुळे आहे, केळीला 2 प्रकारचे आपल्याला माहिती मुळे, पहिलं रनर रूट असतं, फीडर रूट असतं. त्यामुळे मुळांची वाढ होणं गरजेचं आहे. त्यासाठी मुळांच्या वाढीसाठी आपण मायक्रोरायझा युक्त दाणेदार खत डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड 10 ते 25 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला आपल्या केळीची एकसारखी वाढ होऊन उत्पादन वाढीसाठी आपल्याला मदत होणार आहे. आता केळीबद्दल बोलायचं झालं तर केळीला साधारणतः सर्वच प्रकारचे अन्नद्रव्य लागत असतात. आता सुरुवातीचा जो काही आपला केळीचा पिरियड आहे आपण बघितला तर तो पहिल्या 20 दिवसाचा 1 ते 20 दिवस साधारणपणे जे काही असतात, जे काही 1 ते 20 दिवस त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेनेटिक इम्प्रेशन होत असतं. म्हणजे या काळातच जी काही केळी आहे तुमची, तर केळीला घड किती मोठा लागेल, किती पानावरती निघेल किंवा फण्यांची संख्या किती असेल किंवा तुमची फणीमध्ये किती बोटे असतील हे या पिरियडमध्ये तुम्हाला बघायला मिळत असतं. तसेच इथे तुमचा जीन तयार झाला तर तुम्हाला अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे ज्या काही आपल्याला पहिल्या 4 ड्रिंचिंग करायच्या आहे, पहिल्या 4 ते 5 त्या आपल्याला पहिल्या 20 दिवसात किंवा 30 दिवसात, फार तर फार 30 दिवसात करणं गरजेचं आहे. आणि या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे जे काही हे आहे अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. त्यासाठी जी काही पहिली ड्रिंचिंग आहे तर पहिली ड्रिंचिंग आपण जे काही आपलं मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं जे काही 19 आहे ते, त्यासोबत जे काही मॅग्नेशियम सल्फेट त्याचा 1 किलो, तर आणि जे काही आपलं रूट फास्ट ह्युमिक ऍसिड जे आहे ते 1 किलो, जेणेकरून आपल्या मुळांची वाढ होईल आणि जे काही अन्नद्रव्य आपण बेसल डोस वगैरे दिलेले आहे ते आपल्याला लवकर अपटेक होण्यास मदत होईल. ही आपण पहिली आळवणी करू शकताय. त्यानंतर दुसरी जी आळवणी आहे ती आळवणी आपल्याला करायची आहे ती म्हणजे इन्स्टाफर ड्रीप. म्हणजे यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे जे काही आपले मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर आहे, याचा तुम्ही वापर करावा. त्यानंतर पुढील जी काही सिलिकॉनची मात्रा आहे तर सिलिकॉनची मात्रा भरून काढण्यासाठी डॉक्टर आर्थोसिल एकरी 500 मिली या प्रमाणामध्ये आपण वापर करावा. जेणेकरून या काळामध्ये जे काही आपलं जेनेटिक इम्प्रेशन होणार आहे तर ते जेनेटिक इम्प्रेशन आपल्याला व्हायला मदत होणार आहे. तसेच सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मुळांची सड वगैरे होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये समस्या असते. तर या समस्येसाठी आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं असतं. यामध्ये आपण जे काही डॉक्टर बॅक्टोज डर्मस फोर्के म्हणजेच ट्रायकोडर्मा व्हिरिडी घटक असलेलं जे काही उत्पादन आहे या उत्पादनाचा आपण एकरी 1 किलो व त्यासोबतच जे डॉक्टर बॅक्टोज फ्युरो फोर्के त्याचा एकरी 1 किलो या प्रमाणामध्ये वापर करावा. जेणेकरून जी काही आपली पनामा मर आहे ती पनामा मर आपल्याला कंट्रोल होईल, मुळांची चांगली वाढ व्हायला मदत होईल. तसेच जो काही हा कालावधी आहे तो कालावधी आपले जे काही रनर रूट असतात त्या रनर रूटच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असा कालावधी आहे. तर या काळात आपली रनर रूटची जी काही वाढ वगैरे झाली तरच आपल्याला आपलं जो सपोर्ट म्हणतो झाडाला एक प्रकारचा आधार मिळायला मदत होत असते. तर जे काही पांढऱ्या मुळांची वाढ आहे तर पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी आपल्याला उत्पादन देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डॉक्टर बॅक्टो किट याचा वापर करू शकतात. या किटमध्ये आपल्याला NPKचा कॉम्बो मिळतो. या कॉम्बोमध्ये आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या तिन्ही बॅक्टेरियांचा कंसोर्शियम मिळतो. तसेच आपल्याला त्यासोबत PSB देखील मिळतो, म्हणजेच आपल्या फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया. जे काय आपला जमिनीमधला अविद्राव्य फॉस्फरस आहे तो फॉस्फरस आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक करून द्यायला मदत करणार आहे. त्यानंतर तुम्हाला नंतर मिळतो मायकोरायझा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपली फॉस्फरसचा अपटेक वाढवणार आहे, तसेच जे काही दुसरे स्ट्रेस एलिमेंट आहे त्यांचा देखील अपटेक आपल्याला वाढायला मदत करणार आहे. तसेच जी काही हायपीज आहे तर त्या हायपीज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या मायक्रोरायझा जनरेट होत असतात व त्या साधारणतः आपली जी रूटची जी लेंथ वगैरे आहे ते आपल्याला वाढवायला मदत करत असतात. त्यानंतर केळी पिकासाठी ऑर्गॅनिक कार्बन असणं देखील गरजेचं आहे. तर अशा ठिकाणी आपण कार्बोमाइन जे उच्च प्रतीचं जे काही ऑर्गॅनिक कार्बन युक्त उत्पादन आहे याचा देखील आपण वापर करू शकतात. त्यानंतर बघितलं तर केळीला आपल्याला साधारणतः 40 दिवसाच्या आसपास दुसरा डोस देणं गरजेचं आहे. आता पहिले 20 दिवस आपलं झालं याची जेनेटिक इम्प्रेशनचा टाइम. आता जेनेटिक इम्प्रेशन झालंय हे आपण कसं ओळखू शकतो? तर जेव्हा आपल्या पानांवरती तपकिरी कलरचे आपल्याला चट्टे दिसतात तर तपकिरी कलरचे चट्टे जेव्हा आपल्याला दिसतील तेव्हा आपण समजायचं की आपलं जेनेटिक इम्प्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आपलं झाड आता पुढच्या अवस्थेत म्हणजेच मुळांची वाढ रनर रूटची जे फायबर रूट असतात यांच्या वाढीसाठी पोषक असं झालेलं आहे.
त्याची होऊ शकते. आता पुढची जी काही आपली वाढीची अवस्था आहे ती साधारणतः आपली चालते साधारणतः 25 दिवसापासून तर तुम्ही साधारणतः 50 दिवसापर्यंत म्हणू शकता, ती आपली मूळ वाढीची अवस्था असते. या अवस्थेमध्ये मुळाची वाढ होत असते. या अवस्थेमध्ये आपल्याला फॉस्फरस युक्त उत्पादन, तसेच फॉस्फरस अपटेक करणारा बॅक्टेरिया, डॉक्टर बॅक्टोस PSB4K असेल किंवा डॉक्टर बॅक्टोस बॅक्टोकिट असेल किंवा डॉक्टर बॅक्टोस बॅक्टेरिया यासारखी उत्पादने देऊन जे काय आपले मुळे आहे मुळांची वाढ करणं गरजेचं आहे. जो काय आपल्याला केळीला दुसरा डोस द्यायचा आहे खतांचा, तो साधारणतः आपल्याला 40 ते 45 दिवसात देणे गरजेचं आहे. तर यामध्ये आपण युरिया घेऊ शकता, MOP घेऊ शकता, त्यासोबत काही आपल्याला दुसरे ओदर न्यूट्रिएंट घ्यायचे असतील तर यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट, इन्स्टा न्यूट्री किट जे काय आपलं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटचं किट आहे, या मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटचं जे किट आहे या किटचा एकरी 53 किलो या प्रमाणामध्ये वापर करू शकता. त्यानंतर पुढचं असतं ते म्हणजे केळीची या अवस्थेमध्ये महत्वाची असते ती म्हणजे आपली पोंगा भरणी करणं. तर पोंगा भरणी का करावी आणि कधी करावी? ज्या ठिकाणी आपण केळी लागवड केलेली आहेत अशा ठिकाणी आपली समजा अति थंडी पडली, अति पाऊस झाला किंवा अति टेम्परेचर, अशा ठिकाणी काय होतं, जो काय आपला पोंगा आहे तर तो पोंगा आपला सशक्त बाहेर पडत नाही. पोंगा बाहेर पडण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत असतात. अशा ठिकाणी आपल्याला पोंगा भरणी करणं गरजेचं आहे. तसेच जे काय आपली पाने आहेत तर पाने आपली सुरुवातीला बाहेर पडत नसतील किंवा त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पानांची जी काही जाडी आहे, जी काही रुंदी आहे ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळत असेल, तसेच त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव असेल, किडीचा प्रादुर्भाव असेल, तर अशा ठिकाणी आपला जो काही पोंगा आहे तो पोंगा पुढे काढण्यासाठी आपल्याला पोंगा भरणी करणं गरजेचं आहे. तर पोंगा भरणी करण्यामध्ये आपले कोणकोणते अन्नद्रव्य असावे, तर यामध्ये जे काही आपलं आहे तर त्यामध्ये आपल्याला आपलं विद्राव्य खत असणं गरजेचं आहे. तर विद्राव्य खतांमध्ये आपण जे काही आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे 19-19 किंवा 13-40-13 असेल किंवा 11-36-24 असेल, यासारखी जी काही विद्राव्य खते आहे या विद्राव्य खतांचा वापर करू शकतात. त्याचसोबत जे काही आपलं जे आहे इन्स्टाफट कॉम्बी मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट EDTA बेसचे जे आहे ते आपण साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, त्यासोबत जे काय आपल्याला एक पोंगा बाहेर निघण्यासाठी बायोस्टिम्युलंट देणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण आनंद ॲग्रो केअरचं बनाना स्पेशल 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी व त्यासोबत डॉक्टर ग्रो एकरी 1 लिटर आणि जे काय आपले फंगल स्पोर्स वगैरे जे काय असणारे बॅक्टेरियल स्पोर्स वगैरे जे असणारे ते आपल्याला कंट्रोल करायचेच आहे. तसेच जो काय आपल्या झाडामध्ये रेजिस्टन्सची पॉवर असते, इम्युनिटी रेजिस्टन्स ज्याला आपण काही 2 प्रकारे म्हणू शकतो, जो काही इंडो सिस्टेमिक रेजिस्टन्स असतो किंवा जो काही सिस्टेमिक ॲक्वायर रेजिस्टन्स असतो, अशा प्रकारचे 2 जे काही रेजिस्टन्स पॉवर आहे तर त्या विकसित करण्यासाठी आपल्याला डॉक्टर बॅक्टोस बॅक्टस 4K 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरणं गरजेचं आहे. आणि साधारणतः प्रत्येक पोंग्यामध्ये आपल्याला 100 मिली इतकं पाणी ओतणं गरजेचं आहे. या प्रकारे आपण पोंगा भरणी करू शकतात, जेणेकरून जो काय आपला पोंगा अटकलेला असेल तर पोंगा आपल्याला एकसारखा बाहेर पडण्यासाठी मदत होईल. त्यानंतरच जो काही आपला म्हणू शकतो आपण आपल्या पानांची रुंदी कमी मिळते किंवा पानांचा पिवळेपणा असेल तो सुद्धा दूर व्हायला मदत होईल व आपली पाने चांगली रुंद आणि एकसारखी आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर पुढचं महत्वाचं जे आहे, पोंगा भरणीनंतर जे काही आपण ट्रीटमेंट करत असतो तर त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला हे करताना जे काही आपण म्हणू शकतो, जे काही कीट असेल किंवा जो काही फंगल डिसीज असेल, असा फंगल डिसीज आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर त्यासाठी आपण जे काही कीटकनाशक असेल चांगल्या कंपनीचं कीटकनाशक देखील घेऊ शकतात. तसेच जे काही आपलं बुरशीनाशक असेल तर बुरशीनाशक देखील यामध्ये घेऊ शकतात, जेणेकरून आपल्याला पोंगा भरणीनंतर चांगले रिझल्ट मिळायला आपल्याला मदत होणार आहेत. तर नंतरून जी काय आपली अवस्था येत असते ती येत असते आपली कंदाची वाढ होण्याची अवस्था. ही वाढ होण्याची जी अवस्था आहे तर ही वाढ होण्याची अवस्था आपली सगळ्यात महत्वाची अवस्था आहे. कारण की आपण बघितले तर कंदाची जी काही वाढ होणार आहे तर या वाढ होण्याच्या अवस्थेमध्ये जे काही आपला कंद आहे कंदाचा आकार वाढत असतो. हा जो कंदाचा आकार आपला वाढणार आहे तसेच त्या कंदामध्ये आपल्याला अशी वलये निर्माण होताना दिसत असतात. कंदामध्ये अशा प्रकारे आपली वलये निर्माण होतात. आता ज्या प्रकारे
ही जेवढी जास्त वलय निर्माण होतील, जेवढी जास्त वर्तुळ निर्माण होतील, तेवढी जास्त आपली पानांची संख्या वाढणार आहे आणि तेवढेच जास्त आपला घड स्ट्रॉंग निघायला मदत होणार आहे. जेवढा मोठा आपला कंदाचा घेर असेल तेवढा आपला स्ट्रॉंग घड, तेवढी आपली बोटांची साईज जास्त, तेवढी फण्यांची संख्या जास्त. तर अशा वेळी जो काही कंदाचा घेर आहे, तर कंदाचा घेर वाढवण्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर या अवस्थेत आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती नत्र आणि स्फुरदची. या अवस्थेत आपल्याला सगळ्यात जास्त जो द्यायचा आपला नायट्रोजन आणि फॉस्फरस देणं पिकाला गरजेचं आहे, जेणेकरून जो काही कंदा आहे तर त्या कंदाचा घेर वाढण्यासाठी मदत होईल. आता बघितलं तर भरपूर जमिनींमध्ये नायट्रोजनच्या अपटेकमध्ये उपलब्धतेमध्ये होण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तसेच भरपूर जमिनींमध्ये फॉस्फरस, चुनखडी जमिनी असतील किंवा क्षारयुक्त जमिनी असतील, अशा जमिनीमध्ये सुद्धा फॉस्फरसचा अपटेक होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. तर अशा वेळी या अवस्थेत आपल्याला ज्या काही मार्केटमध्ये मिळणाऱ्या बॅक्टेरिया आहे, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, त्यामध्ये केळीसाठी लागणारा अझोटोबॅक्टर आपण साधारणतः डॉक्टर बॅक्टर्स ॲझोफोर-के 1 किलो प्रति एकर व जे काही फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आहे डॉक्टर बॅक्टर्स PSB4-के 1 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये देऊ शकतात. या देऊन जो काय आपला नायट्रोजन आणि फॉस्फरसचा अपटेक होणार आहे, तर त्यामुळे जो काय आपला बुंदा आहे झाडाचा, जो काही घेर आहे खोडाचा, तो वाढण्यास मदत होईल. आणि आपल्याला माहितीच आहे, जेवढा जास्त मोठा बुंदा तेवढे जास्त पानं आणि तेवढा स्ट्रॉंग घड आणि तेवढं जास्त उत्पादन. त्यामुळे या अवस्थेत आपल्याला योग्य त्या उपाययोजना करून जे काय आपलं हे आहे, बुंदा कसा वाढवता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर जो काही आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, तर तो म्हणजे आपला तिसरा बेसल डोस. आपण तिसरा बेसल डोस या अवस्थेमध्ये काय देऊ शकतो? तर जे काही आपण 10-26-26 असेल ते एकरी तुम्ही 100 किलो, त्यामध्ये युरिया तुमचा 45 किलो, त्यासोबत पॉलिसल्फेट साधारणतः तुमचं 50 किलो व डॉक्टर बॅक्टोज NPK गोल्ड ग्रॅन्युल नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचा अपटेक वाढवण्यासाठी जे काही बॅक्टेरिया आहे ते 4 किलो व पंचम गोल्ड एकरी 10 किलो ते 25 किलो या प्रमाणामध्ये आपण देऊ शकताय. तसेच जी काही पुढची अवस्था सुरू होते ती म्हणजे आपली केळीची गर्भधारणाची अवस्था. ही सगळ्यात महत्वाची अवस्था केळीमधील आपण म्हणू शकतो, कारण की याच अवस्थेमध्ये जो काय आपला घड आहे, घड किती लांब निघणार, घडामध्ये फण्यांची संख्या किती असणार आणि बोटांची संख्या, साईज, लांबी कशी असणार हे साधारणतः बघायला मिळत असते. तर जी काही गर्भधारणा अवस्था आहे ती आपल्याला आपल्या लागवडीनंतर 5व्या ते 6व्या महिन्यात बघायला मिळत असते. जर आपण 5व्या ते 6व्या महिन्यात बघितले तर आपल्याला झाड नवीन पानं फेकत असतं, हे करत असतं. तरी असं असलं तरी झाडाचा जो मधला आतला जो काही कंद आहे, तर कंदामध्ये जो फुलाचा कोंब आहे, तर याचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास चालू झालेला असतो. त्यानंतर अशा काळामध्ये जो काही कंद आहे, कंद मोठ्या प्रमाणामध्ये आपलं सेल डिव्हिजन करत असतो व हे सेल डिव्हिजन करत असताना जे काही पानांची निर्मिती आहे, पानांची निर्मिती थांबते व त्या ठिकाणी आपले जे काही कमळ असेल किंवा केळफुल असेल, या केळफुलाची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये चालू व्हायला मदत होत असते. या काळामध्ये आपण केळीला योग्य पोषण दिलं नाही तर जो काय आपला घड आहे, घड आपल्याला लहान मिळू शकतो. त्यामध्ये बोटांची संख्या कमी प्रमाणामध्ये बघायला आपल्याला मिळत असते. तर अशा वेळी देखील आपल्याला जे काही आपलं नियोजन आहे, तर नियोजन करणं गरजेचं आहे. या अवस्थेत आपला जो काही हार्मोनल बॅलन्स असेल केळीचा, तो पण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यामुळे या अवस्थेत आपल्या केळी पिकाला फॉस्फरस रिच मटेरियल जे काही आहे ते आपल्याला देणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण जे काही हे आहे 14-35-14 असेल, MOP असेल, पॉलिसल्फेट आहे, अशा अन्नद्रव्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात पुरवठा करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हाय फॉस्फरसयुक्त ग्रेड म्हणून 14-35-14 मार्केटमध्ये मिळतं किंवा 12-32-16 असेल, याचा देखील आपण वापर करू शकता. या अवस्थेमध्ये आपल्याला हाय फॉस्फरस देणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही पोटॅश आहे, पोटॅश पण या अवस्थेत गरजेचं आहे. त्यासाठी एकरी 25 किलो. तसेच जे काही पॉलिसल्फेट आहे, तर पॉलिसल्फेटमधून आपल्याला कॅल्शियमचा मोठ्या प्रमाणामध्ये सोर्स मिळेल. याचा वापर आपण एकरी 50 किलो व फॉस्फरसचा अपटेक वाढवण्यासाठी आपण आणि मुळांचा विकास होण्यासाठी डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड जनरली तुमचं 10 ते 25 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये आपण वापर करू शकताय. त्यानंतर पुढचं जे काही आपल्याला महत्वाची फवारणी असते ती गर्भधारणा अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या केळीचा हार्मोनल बॅलन्स होईल. केळीचा जो काही घड बाहेर पडणार आहे, नरफूल बाहेर पडणार आहे, ते आपलं जे काही केळफूल बाहेर पडणार आहे, तर केळफूल आपल्याला सशक्त बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला झिंक आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची गरज असते. तसेच या अवस्थेत चांगल्या प्रकारचे जे काही बायोस्टिम्युलंट आहे गर्भधारणा होण्यासाठी हे देखील वापरणं गरजेचं आहे. यासाठी आपण प्रेगाफास्ट 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली याचा वापर करू शकतात. हे जे काही प्रेगाफास्ट आहे, प्रेगाफास्ट जे आपलं केळीमधील हार्मोनल बॅलन्स आहे
जे काही आपण म्हणू शकतो जिब्रेलिन असेल, ऑक्झिन असेल, सायटोकायनिन असेल, इथिलीन ॲब्सिसिक ॲसिड असेल, या सर्वांचा जो काही आपल्यामध्ये जे काही फुल आहे, तर फुलाच्या विकासासाठी जे काही घटक लागणार आहे, तर या सर्वांचा आपला बॅलन्स करण्यास मदत करतं, जेणेकरून आपल्याला सशक्त केळफूल बाहेर फेकण्यासाठी मदत होते. जे काही केळफुलं आहे ते इझिली आपलं बाहेर फेकलं जाणार आहे. त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे बनाना स्पेशल. बनाना स्पेशल आपल्याला काय मदत करणार आहे, तर बनाना स्पेशलमुळे जो काय आपला घड आहे, घड आपल्याला एकसारखा बाहेर फेकण्यासाठी मदत होईल, म्हणजे सगळ्या केळीची नुकसान आपल्याला एक वेळी व्हायला मदत होणार आहे. तसेच जे काही इन्स्टा झेडबी आहे, म्हणजे झिंक आणि बोरॉनचं जे काही कॉम्बिनेशन आहे, तर हे आपण घेऊ शकतात, कारण की झिंक मोठ्या प्रमाणामध्ये शरीरात जी काही आपण म्हणतो टिश्यू सॉफ्टनिंगचं काम करत असतो, जेणेकरून आपल्याला घड बाहेर फेकण्यासाठी लवकरात लवकर मदत होणार आहे. त्यासाठी गर्भधारणेसाठी होण्यासाठी आपण ही महत्वाची फवारणी करणं गरजेचं आहे. यानंतरची जी आपली महत्वाची जी अवस्था येत असते, ती म्हणजे जे आपले कमळ आहे, केळफुल आहे, ते बाहेर निघत असतं. तर अशा वेळी सर्वच विभागामध्ये जे काय आपलं केळफुल आहे, केळफुलामध्ये इंजेक्शन मारण्याची मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस आहे. तर हे इंजेक्शन आपण कधी मारलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. तर केळफुलाला इंजेक्शन मारण्याची जी काही योग्य वेळ आहे, ती म्हणजे जेव्हा आपलं जे केळफुल आहे ते त्याच्या लांबीच्या 75% बाहेर पडलेलं असेल, तेव्हा तुम्ही इंजेक्शन देऊ शकता. साधारणतः 75% लांबी कळलेली नसेल, तर दुसरं म्हणजे आहे ती केळ फळाची आपली जी खालच्या बाजूची रुंदी आहे ती निमुळती व्हायला लागेल, तेव्हा आपल्याला इंजेक्शन देणं गरजेचं आहे. आणि इंजेक्शन कसं दिलं पाहिजे याबद्दल बोलायचं झालं तर जे काय आपलं केळफुल असतं, केळफुलाच्या आपल्याला साधारणतः वरची 4 ते 6 इंच जागा सोडून तिरकस पद्धतीने या पद्धतीने आपल्याला आपल्या केळफुलामध्ये इंजेक्शन देणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काय आपलं औषध असेल ते औषध आपलं त्या केळफुलामध्ये व्यवस्थितरित्या पसरून जे काही आपलं थ्रिप्स वगैरे असतील किंवा इतर रसशक किडे असतील, तर त्यांच्यावरती नियंत्रण मिळण्यास आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर केळफुलाला आपण इंजेक्शन मारतोय, पण केळफुलाला इंजेक्शन मारताना आपण कोणते केमिकल घेतले पाहिजे हे देखील जाणणं गरजेचं आहे. तर इंजेक्शन मारताना आपण जे काय आपले कीटकनाशक आहे, कीटकनाशकांमध्ये आपण कॉन्फिडर, जे काही मार्केटमध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% मिळतं, ते साधारणतः 10 लिटर पाण्यासाठी 5 ते 10 मिली, किंवा कॉन्फिडर उपलब्ध नसेल तर सुपर कॉन्फिडर, ते साधारणतः 10 लिटर पाण्यासाठी 5 ml या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी आपल्या केळफुलामध्ये इंजेक्शनद्वारे सोडू शकता, किंवा डेसी 100 10 मिली हे देखील आपण घेऊ शकता. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति केळफुलाला आपल्याला साधारणतः 80 ते 100 मिली इंजेक्शनद्वारे देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे काय आहे आपली अवस्था जी येत असते ते आपलं केळफुल निसवणीची अवस्था. तर केळफुल निसवणीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम, बोरॉन, तसेच जे काय आपलं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि झिंक या अन्नद्रव्यांची गरज असते. तर या अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियमचा पुरवठा करणं गरजेचं आहे. याकरता आपण हायब्रिड कॅल्शियम 40 जे काही कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपातील जे कॅल्शियम आहे, तर याचा वापर करू शकतात. हे जे तुमच्या पिकाला आहे, पिकाला लवकरात लवकर उपलब्ध होऊन कॅल्शियमची पूर्तता करतं. त्यासोबत जो काही बोरॉन आहे, तो बोरॉन तुमची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करत असतो. तसेच जे काही केळफुल आहे, तर केळफुल निसवल्यानंतर आपल्याला आपल्या केळफुलामध्ये किती फण्या ठेवाव्या हे देखील जाणणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या उत्पादनाची क्वालिटी कशा प्रकारे राखता येईल हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. तर केळफुलाची जे काही फण्या ठेवायच्या आहे, तर फण्या ठेवताना आपल्याला तर त्यामध्ये आपल्याला 3 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिले आपल्या झाडाची ताकद काय हे जाणणं देखील गरजेचं आहे, किंवा झाडाची ताकद म्हणू शकतो, किंवा झाडावर पानांची संख्या, ताकद आणि संख्या, जेवढे आपले पानं असतील तेवढं आपला घड आपल्याला पोचण्यासाठी मदत होणार आहे. दुसरं म्हणजे आपल्या खोडाचा घेर किती आहे, खोडाच्या घेरानुसार सुद्धा आपल्याला आपलं जे फण्या आहे घडावरती त्या ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या जमिनीचा प्रकार, जी काय हलकी असेल, भारी असेल, किंवा ज्या काही जमिनीच्या प्रॉपर्टी असतील त्या सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. तर आपण झाडाची ताकद किंवा पानांची संख्या बोललो, तर याबद्दल बोललो, एखादं आपलं झाड आहे, ते झाड आपलं 14 फण्या फेकत असतं, काही 15, काही 8 फेकेल, काही 10 फेकेल, पण आपल्याला युनिफॉर्म मध्ये फण्या ठेवणं गरजेचं नाही, कारण की जे झाड 14 फण्या फेकतंय म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये ताकद त्या झाडाची जास्त आहे, म्हणून त्याने 14 फण्या फेकल्या. एखादं झाड असेल त्याने तुमच्या 7 फण्या फेकल्या म्हणजे त्या झाडाची ताकद कमी. अशा वेळी आपल्याला योग्य निर्णय घेऊन फण्या ठेवणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर एखाद्या झाडावरती आपण 5 फण्या ठेवल्या झाडाच्या ताकदीनुसार, तर ते आपल्याला साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये तयार झालेलं बघायला मिळतं. ज्यावरती आपण 7 ते 8 फण्या ठेवू
असं आपल्याला साधारणतः 2 ते 2.5 महिने, 2.5 ते 3 साधारणपणे. आणि जे काही आपण 10 ते 11 फण्या ठेवणार आहे असे जे काही घड आहे ते घड आपल्याला साधारणतः 3 ते 3.5 महिने तयार होण्यासाठी लागत असतात. यामुळे जे आपल्याला फण्या ठेवायचे आहे, फण्या ठेवताना आपण झाडाची ताकद किंवा त्या झाडावरती किती आपली सशक्त निरोगी पाने आहेत हे बघणं गरजेचं आहे. जेवढी निरोगी पानं असतील तेवढी तुम्ही घडांची संख्या ठेवू शकतात. त्यानंतर एका घडावर आदर्श जी काही फण्या आहे तर फण्या आपण किती ठेवू शकतो, तर एका घडावरती आपण मॅक्सिमम 8 ते 10 फण्या, मॅक्सिमम सगळे युनिफॉर्मनेस असेल तर 8 ते 10 फण्या आपण ठेवू शकतो. आणि एक्सपोर्ट क्वालिटीसाठी आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल बनाना तर साधारणतः 7 ते 8 फण्या आपण एका झाडावरती ठेवणं गरजेचं आहे. इतक्या फण्या आपण ठेवल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं. तसेच त्यानंतर जे काय आपलं महत्वाचा एम असतो, जो काही केळी आहे तर केळीचा आपल्याला वादा भरपूर लांबला पाहिजे, बोटांची लांबी झाली पाहिजे, साईज झाली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला महत्वाची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण कोणतं एक चांगलं बुरशीनाशक, त्यासोबत एखादं चांगलं कीटकनाशक आणि त्यासोबत जे काय आपला घडाचा वादा, लांबी, फण्यांतील अंतर, त्यालाच आपण म्हणू शकतो इंटरनोडल डिस्टन्स, हे सर्व आपल्याला वाढवायचं असेल तर हे वाढवण्यासाठी आपल्याला जे काही रिअल सोना आहे, सेल इलॉंगेशन करणारं जे काही हार्मोनचं मिश्रण आहे रिअल सोना, याचा वापर तुम्ही करू शकतात. रिअल सोनाचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या वाद्याची लांबी चांगली मिळेल, तुमच्या घडाची लांबी चांगली होईल, तुमच्या बोटांची लांबी चांगली होईल फळाच्या. तसेच जे काही आपलं फण्या आहे, फण्यांमधील अंतर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यास मदत होईल, जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच जे काही बनाना स्पेशल आहे, बनाना स्पेशल आपण साधारणतः आपल्याला घ्यायचं आहे, हे प्रमाण आपण 200 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता. रिअल सोना आपण 200 मिली आणि बनाना स्पेशल 400 मिली या प्रमाणामध्ये घेऊन आपण 200 लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकतात. त्यानंतर पुढचा जो काही आपला मुद्दा आहे, तर यामध्ये आपण जे काही आपली घडाची लांबी आहे, लांबी आणि साईज होण्यासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण जे काही आपलं रिअल सोना आहे तर रिअल सोना लांबी होण्यासाठी आपण साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी आपण 200 मिली व जे काही साईज फास्ट आहे साईज होण्यासाठी त्याचा आपण 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. पुढचं घडाची साईज आणि जे काही वजन आहे, वजन वाढण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करणं देखील गरजेचं आहे. तर जी काय आपली केळी बाग आहे, केळी बागेच्या अवस्थेनुसार आपण कोणतं पण वॉटर सोल्युबल खत असेल 05234 060 0050 हे देऊन, त्यासोबत जे काय आपलं केळीच्या वाढीसाठी आपल्याला वजन वाढीसाठी फॉस्फरस पोटॅश लागणार आहे तर त्याचा अपटेक वाढवण्यासाठी आपण डॉक्टर बॅक्टोस बॅक्टो किट 1 किट प्रति एकर या प्रमाणामध्ये आपण देऊ शकतात, जेणेकरून आपल्या केळीचे एकसारखं वजन वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर जे काय स्कर्टिंग बॅगचा वापर कधी करावा याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. जे काही स्कर्टिंग बॅग आपल्याला वापरायचे आहे तर स्कर्टिंग बॅग वापरताना आपल्याला पुढील गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जे काही आपल्याला स्कर्टिंग बॅग लावायचे आहे ते पूर्णपणे जे काही आपले केळफुलं आहे ते पूर्णपणे उमलल्यावर आपल्याला जे काही स्कर्टिंग बॅग आहे त्याचा वापर करायचा आहे. जेव्हा आपल्या सगळ्या फण्या बाहेर पडणार आहे तेव्हा आपल्याला स्कर्टिंग बॅगचा वापर करायचा आहे. आणि साधारणतः जेव्हा आपण केळफूल आपण जेव्हा कापणार आहोत तर केळफूल कापल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी जेव्हा फण्यांचा देठ कडक होतो तेव्हा आपल्याला फण्यांचा देठ थोडा कडक होणार आहे तेव्हा आपल्याला आपल्या घडाला बॅग घालायची आहे. आणि ही बॅग आपल्याला जेव्हा लावायची आहे, बॅग लावण्या अगोदर आपल्याला चांगल्या कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यासोबत बुरशीनाशकांची फवारणी करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून जे काही थ्रिप्स असेल किंवा जे काही फंगल स्पोर्स असतील यांचा आपल्या केळीवरती परिणाम होणार नाही व आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. आता जे काही आपण स्कर्टिंग बॅग लावणार आहोत, स्कर्टिंग बॅगचा आपल्याला लावण्याचा उद्देश काय, तर महत्वाचा जो काय उद्देश जो आहे आपला स्कर्टिंग बॅग लावण्याचा तर तो म्हणजे कीड आणि रोगांपासून संरक्षण. जे काय आपले थ्रिप्स असतील किंवा इतर ज्या फंगस असतील ते आपल्या केळीवर अटॅक करून आपल्या केळीची गुणवत्ता कमी करत असतात. हीच गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला जे काही आहे आपण म्हणू शकतो तर ते नियंत्रित करण्यासाठी रोग आणि कीड आपल्याला स्कर्टिंग बॅग लावणं गरजेचं आहे. तसेच जो काही केळीची चकाकी आणि रंग असतो तर ही चकाकी आणि रंग टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला स्कर्टिंग बॅग लावणं गरजेचं आहे.
कारण की जे काही आपण स्कटिंग बॅग लावणार आहे त्यामुळे केळीला नैसर्गिक पोषक वातावरण हे मिळत असतं व त्यामुळे आपल्या केळीचा नैसर्गिक तजेलदार रंग व चकाकी कायम राहते व आपल्याला त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात चांगला भाव हा मिळत असतो. यानंतर केळीवरील महत्वाचे जे काही रोग येतात त्या रोगांमध्ये पहिला जो काय असतो तो आपला सिगाटोका. तर सिगाटोकाच्या नियंत्रणासाठी आपल्याला बुरशीनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण जे काही नॅनोशिल्ड आहे, नॅनोशिल्ड 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी, ज्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड विथ नॅनोसिल्वर हा घटक आहे, ते तुमचं पूर्णपणे सॅनिटायझेशनचं काम करतं. त्यामध्ये तुमचे फंगल स्पोर असतील, बॅक्टेरियल स्पोर असतील, पूर्णपणे क्लीनचं काम करतं. ते साधारणतः 2 ते 2.5 मिली प्रति लिटर. त्यानंतर जे काही टफाईड 90 आहे, टफाईड 90 तुमचा 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर. हे जे काही टफाईड 90 आहे ते तुम्हाला तुमच्या पिकाला फॉस्फरस आणि पोटॅश पुरवण्याचं काम देखील करणार आहे. त्यामुळे तुमच्या जे काही घड आहे, घडामधील बोट आहे, बोटांची साईज व्हायला मदत होईल. तसेच झाडामध्ये प्रतिकारशक्ती विकसित करायला देखील तुम्हाला मदत करणार आहे. नंतर तुम्ही कॅब्रिओ टॉप असेल, मेरिओन असेल, ॲमिस्ट्रा टॉप, कस्टोडिया डिटिओ यासारख्या बुरशीनाशकांचा वापर तुम्ही सिगाटोकाचं नियंत्रण करण्यासाठी करू शकता. त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या जी येते ती म्हणजे आपली पनामा मर. आता पनामा मरची सुरुवात होते, जी आपले खालचे जे पानं असतात तर ते पानं आपल्याला सुरुवातीला पिवळे पडायला सुरुवात करत असतात. हे पान जे काय आपले पिवळे पडल्यानंतर वरच्या बाजूने असे आपल्या वाढत जात असतात. हे वाढल्यानंतर पूर्णपणे जे काही आपलं झाड आहे झाड सुकून जात असतं किंवा जास्त प्रादुर्भाव झाला तर अशा प्रमाणामध्ये आपलं खोड देखील चिरत असतं. हे खोड चिरले म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा पनामा मरचा म्हणजेच फ्युजेरियमचा प्रादुर्भाव झाला. हे खोड आपण जर का कापून पाहिलं, झाड मेलेले असेल तर त्यामधून आपल्याला गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा द्रव बाहेर आलेला किंवा काळा गडद खोड झालेला दिसतं. आतला भाग जो असेल तो काळा किंवा गडद तपकिरी झालेला दिसतो. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जे काही डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K जे आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडीवर आधारित जे काही प्रोबायोटिक तंत्रज्ञानावर विकसित केलेलं उत्पादन आहे ते 1 किलो प्रति एकर व जे काही डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो 4K जे सुडोमोनासवर आधारित उत्पादन आहे ते 1 किलो प्रति एकर या प्रमाणात वापर करावा. याचा वापर आपण जर का प्रिव्हेंटिव्ह मध्ये केला, सुरुवातीपासूनच केला, तर आपल्याला जी काही आपली पनामा मर आहे ते पनामा मर येण्या अगोदरच नियंत्रण मिळण्यास आपल्याला मदत होत असते. त्यानंतर पुढील महत्वाची जी काही समस्या आहे ती आपल्या केळी पिकामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे जी काही आपण म्हणतो जो काही व्हायरस आहे, बंची टॉप असेल किंवा जो काही आपला सीएमव्ही व्हायरस असेल तर सीएमव्ही व्हायरस त्याचा आपण बघू शकतात. तर जे काही आपला बंची टॉप व्हायरस येणार आहे, सीएमव्ही व्हायरस येणार आहे, तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे काही आपलं व्हायरिसाइड आहे त्याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण व्हायरोबॅन 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी, त्यासोबत इन्स्टाफट कॉम्बी 100 ग्रॅम व त्यासोबत एखादं चांगलं कीटकनाशक याची देखील तुम्ही फवारणी करू शकतात. या कीटकनाशक तुम्हाला गरजेनुसार घ्यायचं आहे. जे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असेल असं कीटकनाशक तुम्हाला घेणं गरजेचं आहे. व्हायरोबॅनमुळे जो काही आपला व्हायरस येणार आहे, व्हायरसला रेजिस्टन्स होऊन जी काही नवीन पाणी येणार आहे ती नवीन पाणी आपल्याला चांगली बघायला मिळत असतात. तसंच प्रिव्हेंटिव्ह मध्ये वापरलं तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये अतिशय चांगले रिझल्ट आहे. प्रिव्हेंटिव्ह मध्ये हे आपल्या पिकावरती व्हायरस येऊन न देण्याचं काम करणार आहे. त्या पुढील महत्वाचा मुद्दा जो म्हणजे जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही तो म्हणजे निमॅटोड. आता जो काही निमॅटोड आहे तर निमॅटोड नियंत्रणासाठी आपल्याला जे काही हे आहे बरोईंग निमॅटोड हा आपला खास करून ज्याच्यामध्ये येत असतो तो म्हणजे रोडोफिलस सिमिलस. हा निमॅटोड आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि त्याच्या मुळावरती गाठी देखील दिसत नाही. अशा प्रकारे तो आपल्या मुळांमध्ये राहून जी काय आपली पूर्ण झाड आहे तर झाडाला पोखरण्याचं काम हा करत असतो. तर याच्यामुळे जे काय आपले झाड आहे ते झाड आपल्याला पिवळे पडलेलं बघायला मिळत असतं. तसेच त्या झाडामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही हे असेल मरचं प्रमाण देखील वाढायला मिळत असते. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला डॉक्टर बॅक्टोस नेमस 4K 1 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण केळीविषयी सर्व माहिती घेतलेली आहे. जर आपल्याला केळी लागवडीचे आपलं लागवडीपासून काढणीपर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन आपल्याला हवे असेल तर जे काही आमचं ॲप्लिकेशन आहे आनंद क्रॉप गुरु हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. यावरती तुम्हाला केळी सोडून इतर सर्व पिकांचे मराठीमध्ये, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये मार्गदर्शन उपलब्ध आहे. तसेच जे काही आपल्याला केळीविषयी समस्या असतील, प्रश्न असतील किंवा आपल्या इथे एखादी कीड रोग आलेला असेल याचा फोटो टाकून तुम्ही आम्हाला हे केल्यास यावरती तुम्हाला इन्स्टंट आन्सर देखील मिळत असते आणि हे ॲप आपले विनामूल्य आहे. त्यामुळे जो काय आपला केळी पिकाचा प्लॉट आहे तो केळी पिकाचा प्लॉट आपण रजिस्टर करू शकतो. तसेच आपण अजून देखील आनंद ॲग्रो केअरच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल
तर आनंद ॲग्रोकेअरच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व जे काही आनंद ॲग्रोकेअरचे इतर प्लॅटफॉर्म आहे या इतर प्लॅटफॉर्मला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.